6 मुलींचा बाप. हृदयस्पर्शी कथा. 5 मुलींची आई असणं काही छोटी गोष्ट नसते. सगळ्यात जास्त मुश्किल तर तेव्हा वाढते जेव्हा स्वतःचा पती त्या मुलींसोबत नफरत करतो. पहिली मुलगी जन्माला आली तर सासरवाल्यांनी नाराज होऊन शुभेच्छा दिल्या. पण एकानंतर एक मुलींच्या जन्मामुळे सासरच्या लोकांनी माझं जीवन जगणं मुश्किल करून दिले. ज्या जगात मी राहत होते तिथे एका स्त्रीला सन्मान तेव्हा दिला जात होता जेव्हा ती मुलीच्या सोबत मुलांना पण जन्म देईल. जेव्हा माझ्या घरी चौथी मुलगी जन्माला आली तर माझ्या पतीने त्या मुलीला एकदा बघणं पण जरुरी नाही समजलं आणि सासू मला हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून येऊन गेली. जेव्हा माझी तब्येत ठीक झाली तर आपली फुलासारखी मुलीला घेऊन मी स्वतः घरी वापस आली. जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर निघाले तर एक गरीब म्हातारी बाहेर बसली होती. ती मला बघून खुश झाली आणि मुलीला मागू लागली. मी मुलीला तिच्याकडे दिले तर ती सांगू लागली, परेशान नको होऊस, एक दिवस तुझा पती तुला नक्कीच मानेन. मी थोडीशी हसले. घरी येताच माझ्यावर परेशानी तुटून पडली होती. पतीने माझं स्वागत एक कानाखाली मारून केलं होतं. सासूने माझ्याकडून मुलीला घेऊन जमिनीवर पटकण्याच्या अंदाजात खाली ठेवले आणि घरातील सर्व काम माझ्याकडे सोपवून दिले. माझी जेठाणी जी 3 मुलांची आई होती, छोटी छोटी गोष्टीवर ती मला मुलांची आई असण्याचा रोप जतवत होती. मी शांत राहून अपमानाचा घूट पीत राहिले. आयुष्य असंच निघत चालले होते. माझ्या मुलींना वडील आणि आजीचं प्रेम नाही मिळालं. मी दरवेळेला विचार करत होते की मुली पण तर देवाच्याच बनलेल्या असतात. सगळं काही देवाच्या हातात आहे. ज्याला पाहिजे त्याला तो मुलगी देईन आणि ज्याला पाहिजे त्याला तो मुलगा देईन. मग काय, याचा गुन्हेगार फक्त एका स्त्रीला ठरवले जाते. हळूहळू वेळ निघत गेली आणि मी आणखी एकदा प्रेग्नेंट होऊन गेली. 4 मुलींच्या नंतर आता माझा पण हाच विचार होता. आता तरी देव मला मुलगा देऊन देईल. मुलगा झाला की असं होईल की मी सासू आणि पतीच्या भरोश्यावर उतरू शकेल. टाईम निघत चालला होता. माझी भीती वाढतच चालली होती. माझा पती मुंबईमध्ये काम करत होता. यावेळेस तर त्याने साफ सांगून दिले होते, जर तू यावेळेस पण मुलीला जन्म दिला तर मी तुला डिव्होर्स देऊन टाकेल. त्याच्या या धमकीमुळे माझं पूर्ण शरीर कापायला लागलं होतं. मी पूर्ण दिवस रडत राहिले आणि देवाजवळ प्रार्थना करत होते. पण कदाचित माझ्यावरची संकटे आताच संपली नव्हती. त्या दिवशी रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला होश आला तर नर्स माझ्या डोक्याजवळ उभी होती. मला होश आलेलं पाहून नर्स हसतच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एका मुलीला जन्म दिला आहे. तिचे हे शब्द ऐकून मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांमधून एकसारखे अश्रू वाहत होते. पुन्हा एकदा मी आणि माझी मुलगी एका खतरनाक पापाची शिक्षा भोगणार होतो. मला तर असं वाटत होतं की माझा श्वास तिथे थांबून जावा आणि मी या संकटापासून वाचून जाऊ. पण हे शक्य नव्हतं. ती लहान मुलगी रडत होती आणि मीही तिला छातीशी लावून रडत होते. कदाचित दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जन्माला आली असती आणि मुलाचा चेहरा
माझ्या झोळीमध्ये टाकून दिला असता. पण मी देवाच्या मर्जीमध्ये राजी होते. हे 5 फोन मला माझ्या जीवापेक्षाही जास्त वाढून होते. पण मी जेव्हा माझा पती आणि सासूशी तंग आले होते, हॉस्पिटलच्या बाहेर बसलेली बाई, तिने माझी हालत बघून यावेळेस तिने मुलीला नाही मागितलं. उलटी मला आशीर्वाद देत बोलली, देवाशी कधीही उमेद नको सोडू. खूपच लवकर तुझे दिवस फिरून जाईल. मी मनातल्या मनात दुःखाचा श्वास खेचत मान हलवली. रात्रीचे 8:30 वाजले होते. जेव्हा मी रिक्षामध्ये बसून एकटी घरापर्यंत पोहोचले, माझं शरीर भीतीने कापत होतं. मी हिम्मत करून दरवाजापर्यंत आले. 1 वेळेस, 2 वेळेस, इथपर्यंत की 1 तास झाला होता. मी बाहेर उभी होते, पण कुणी येऊन दार नाही उघडलं. आतून माझ्या मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. अंधार झाला होता, पण कुणीही दार नाही उघडलं. मी पण दाराला टेकून बाहेर बसले होते आणि रडत होते. अर्ध्या रात्री मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी पटकन उठून उभी राहिले. दरवाजा माझ्या मोठ्या मुलीने उघडला होता. मी लवकर आतमध्ये आले आणि तिला मिठी मारून रडू लागले. मी जेव्हा घरात नव्हते, तेव्हा त्या चौघींनी न जाणे कोणकोणते अत्याचार सहन केले असतील. माझा नवरा कुंभकर्णासारखा झोपलेला होता. मी पण शांततेने माझ्या 5व्या मुलीसोबत रूममध्ये जाऊन झोपी गेले. वीकनेस आणि थकावटीमुळे मला लवकरच गाढ झोप लागली. माझे डोळे तेव्हा उघडले जेव्हा माझा नवरा राकेशने मला माझ्या केसांना पकडून उठवलं होतं. मी पहिली वेळेस त्याचा राग पाहिला होता. मला भीती वाटायला लागली होती. असं वाटत होतं जसं की तो मला जीवे मारून टाकेल. राकेश मला केसांना पकडून घसरत बाहेर घेऊन आला. माझ्या मुली हे सर्व बघून रडू लागल्या. माझी सासूही सर्व बघत होती. ती माझ्या मुलींना ओरडत शांत करत होती. माझ्या नवऱ्याने म्हटलं, कोणाच्या सांगण्यावरून तू या घरात परत आलीस? माझ्या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी बंद झाले आहेत. आपल्या मुलींना घे आणि माझ्या घरातून निघून जा. सासू पण माझ्या मुलींना धक्के देऊन घरातून काढू लागली. मी हात जोडून त्यांच्या पायात पडून गेले. हे घरच माझं सगळं काही होतं. मी 5 मुलींना घेऊन अखेर कुठे जाऊ? माझ्या नवऱ्याने आम्हाला घरातून काढलं होतं. मी माझ्या मुलींसोबत तिथेच दारात बसून रडत होते की तेव्हाच मला माझ्या सासूच्या ओरडण्याचा आवाज आला. आणि मग माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून काही दुर्घटना झाल्याचा अंदाज आला. माझी सासू पाय सटकल्यामुळे पडली होती आणि तिच्या डोक्याला काही भारी वस्तू लागल्यामुळे तिचं डोकं फुटलं होतं. माझा नवरा खूप घाबरला होता आणि तो घाबरतच त्यांना उचलून डॉक्टरकडे घेऊन गेला. पण काही वेळानंतर खूपच दुःखद माहिती मिळाली की सासूच्या डोक्यावर जड वस्तू लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. भलेही माझ्या नवऱ्याने माझ्या आणि माझ्या मुलींच्या सोबत चांगलं नाही केलं, पण त्या वेळेला त्यांना त्यांना परेशानीमध्ये बघून मी त्यांची परेशानी माझ्यासोबत वाटू लागले. नातेवाईक दूर वरून आमच्या इथे सासूला बघायला येत होते, म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत पुन्हा घरातून जायची गोष्ट नव्हती केली. वेळ निघत गेला आणि राकेशचा व्यवहार आधीपेक्षा चांगला होत गेला. तो माझ्यासोबत वेळ पडल्यावर बोलतही होते आणि आपल्या मुलींना एक वेळेस बघणं पण जरुरी नव्हते समजत. मी नोट केलं होतं की ते आता दुसऱ्या स्त्रीमध्ये जास्त रुची दाखवू लागले होते. माझ्या डोक्यावर आता एक आणखी खतरा पडला होता. काही तो मुलाच्या होशीपोटी दुसरे लग्न नाही करून घे. माझी बेचैनी दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि एक दिवस असा पण आला जेव्हा माझे विचार खरे साबित होऊन गेले. माझा नवरा माझ्याजवळ आला आणि बोलला, आईला मरून 3 महिने झाले आहेत आणि आता मला परत मुंबई पण जायचं आहे. मी मुंबईला जाण्याअगोदर दुसरं लग्न करू इच्छित आहे, कारण की तू तर मुलींना जन्म देणारी मशीन
बनून बसली आहे. हीच इच्छा माझी आई देखील मनामध्ये समावून दुनिया सोडून चालली गेली. नवऱ्याच्या या शब्दाने माझं रक्त तापून गेलं. अगोदरच्या समस्या काही कमी होत्या का जे आता माझ्या डोक्यावर सवत आणायची इच्छा होती? मी त्यांना समजावू लागले, पण ते उलटे विचार करणारे व्यक्ती माझी गोष्ट कुठे ऐकतात? त्या रात्री मी खूप रडले. मला माझी जिंदगी एक ओझं वाटू लागली. मन तर सांगत होतं की स्वतःला या दुनियेतून आजाद करून देऊ, पण जेव्हा आपल्या मुलींचा विचार आला तर आणखी हा विचार मनातून काढून टाकत होते. सकाळ झाली तर माझं शरीर तापेने गरम झालं होतं. अगोदर तर नवऱ्याने ध्यान नाही दिलं, पण जेव्हा माझी तब्येत जास्त बिघडू लागली तर मला डॉक्टरकडे घेऊन गेला. मी चकित तेव्हा झाले जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आई बनणार आहे. त्यांचे हे शब्द मला काहीच खुशी देत नव्हते, उलट माझ्या समस्या वाढवत होते. माझ्या नवऱ्याला आज रात्री वापस मुंबईला जायचं होतं. जेव्हा त्यांनी ही खबर ऐकली तर नाराजीने घरी घेऊन आला. घरी आणून ओरडत सांगू लागला, जर यावेळेस तू मुलाला जन्म दिला तर ठीक आहे, पण जर मुलगी झाली तर तिला तिथेच मारून दे, नाहीतर जिवंत गाडून टाक, पण या घरात नको आणू. जर माझ्या बोलण्याच्या विरुद्ध गेली तर तुझ्या 5 मुलींना अशा जागेवर पाठवून देईल जिथून तू कधीही दुसरी वेळेस त्यांना नाही मिळू शकणार. नवऱ्याची शर्त ऐकून मी दंग राहून गेले. राकेश मुंबईला चालला गेला होता आणि मी भयचा शिकार झाले होते. जसा जसा टाईम जवळ येत होता माझं मन घाबरत चाललं होतं. मी प्रत्येक वेळेस हीच प्रार्थना करत होते की यावेळेस मला मुलगा मिळून जाईल. माझ्या घरात एक आणखी मुलगी येणे म्हणजे बाकीच्या 5 मुलींनाही गमावून बसणे. मी त्या लहानशा जीवाला काही करून मृत्यूच्या गड्ड्यात नाही ढकलू शकत. वेळ पूर्ण झाला आणि मी देवाला प्रार्थना करतच हॉस्पिटलमध्ये चालली गेली. मला ह्यावेळेस मुलगाच पाहिजे होता, पण देवाला काही आणखीनच मंजूर होते. एकदा परत मी एका मुलीला जन्म दिला. माझ्या नवऱ्याच्या वेळोवेळी येणारा फोन मी कट करत होते. त्याला काय सांगितलं असतं की तुम्ही 6व्या मुलीचे बाप बनले आहात? माझ्यासाठी ही गोष्ट बिलकुल पण सोपी नव्हती, पण आता मी मनावर दगड ठेवून निश्चय केला होता. मी या मुलीला माझ्यासोबत नाही घेऊन जाणार. मी या छोट्याशा जीवाला मारण्याचा विचार पण नाही करू शकत होते आणि नाही तिला जिवंत पुरू शकत होते. मला कोणता तरी दोघांच्या मधला रस्ता शोधायचा होता आणि हे काम शक्यतो माझ्यासाठी दुनियेतलं सर्वात मुश्किल काम होतं. मी हॉस्पिटलमधून बाहेर आले. समोर तीच गरीब बाई बसलेली होती. मला काहीही सुचत नव्हतं. त्यावेळेस माझ्या डोक्यात एक विचार आला. मी त्या गरीब बाईला माझ्यासोबत घेऊन गेले आणि हॉस्पिटलपासून लांब दुसऱ्या जागेवर चालली गेली. ती बाई आश्चर्यचकित झाली होती, पण जी गोष्ट मी तिला सांगितली ती गोष्ट ऐकून ती मला एकसारखं पाहू लागली. काही वेळ शांत राहून तिने होकारार्थी मान हलवली आणि माझ्या मुलीला माझ्या कुशीतून उचलून घेतलं. माझ्या मनाचे त्यावेळेस तुकडे झाले होते. एका आईसाठी आपल्या मुलांना स्वतःपासून लांब करणं काही सोपं काम नसतं. मी मनावर दगड ठेवून घराच्या दिशेने परत आले. घरी पोहोचताच राकेशचा फोन आला. तो माझं उत्तर ऐकण्याची वाट बघत होता. मी घाबरतच त्याला सांगितलं की मी मुलीला जन्म दिला आहे. राकेश माझं उत्तर ऐकल्यानंतर काहीच नाही बोलला. काही वेळानंतर त्याने कॉल कट केला. वेळ निघून गेला आणि राकेशला जाऊन 3 वर्षे झाले होते. या 3 वर्षात तो एकदाही काश्मीरला नव्हता आला आणि नाही माझ्यासोबत कधी बोलण्याचा प्रयत्न केला. दर महिन्याला पैसे जरूर पाठवून देत होता, ज्या पैशाने माझा आणि माझ्या मुलींचा खर्च भागत होता. मला परत ती गरीब बाई कुठे दिसली नाही आणि माझ्या 5 मुली माझ्या जवळच होत्या, पण मला राहून राहून माझ्या त्या 6व्या मुलीची आठवण येत होती, जिला मी 3 वर्षा अगोदर एका गरीब बाईला देऊन टाकले होते. आता तर लोक मला बघून इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागले होते. काहींचं सांगणं होतं की राकेशने मुंबईमध्ये कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं होतं आणि माझा पुतण्या सांगत होता की राकेशच्या दुसऱ्या बायकोने मुलाला जन्म दिला आहे. लोकांच्या या सर्व गोष्टी मला परेशान करत होत्या. मी जेव्हा पण नवऱ्याला कॉल करत होते ते माझा फोन नव्हते उचलत
आता तर त्यांनी पैसे पाठवणं पण बंद करून दिलं होतं. आता आमच्यावर भीक मागायची वेळ आली होती. जेव्हा घरात पूर्ण खाण्यापिण्याच्या गोष्टी संपल्या होत्या, तेव्हा मी स्वतः काम करण्याचा निर्णय घेतला. जिथे पण मी काम मागायला जात होते, तिथे लोक माझा मजाक उडवत होते. लोक मला बोलत होते की नवरा मुंबईमध्ये लाखो रुपये कमावत आहे आणि बायको घराघरांमध्ये का काम धुंडत आहे. नवऱ्याची वाट बघत बघत 18 वर्ष निघून गेले. मी माझ्या 3 मुलींचं लग्न करून दिलं होतं. 18 वर्षानंतर मी लोकांच्या घरात 18 वर्षात मी लोकांच्या घरात धुणी भांडी करून मुलांना मोठं केलं होतं. नवऱ्याने या 18 वर्षात एकदाही पलटून आम्हाला नाही बघितलं. सोमवारचा दिवस होता, जेव्हा मी देवपूजा करत होते. अचानक दाराची बेल वाजली. जेव्हा मी दार उघडले तर एका क्षणासाठी मी आश्चर्यचकित झाले. माझा नवरा राकेश 18 वर्षानंतर माझ्यासमोर उभा होता. मला पाहून त्याने स्मित हास्य केलं आणि आत आला. त्याने घरी येताच फक्त इतकं सांगितलं, आता हमेशासाठी काश्मीर परत आलो आहे आणि आता सगळं कारोबार इथेच करेल. मला तर आश्चर्य तेव्हा झालं जेव्हा त्यांनी सांगितलं की तो मागच्या 2 महिन्यांपासून काश्मीरमध्येच आहे. मी चुपचाप त्याच्या सर्व गोष्टी ऐकत होते. तो त्याच्या बॅगमधून कपडे घेऊन फ्रेश व्हायला चालला गेला. या 18 वर्षामध्ये मला राकेशच्या बिना जगण्याची सवय झाली होती. पण दुःख तर तेव्हा झालं जेव्हा त्याने येऊन एकदाही आपल्या मुलींच्या बाऱ्यात नाही विचारलं आणि नाही हे विचारलं की या 18 वर्षामध्ये मी कसं माझं आणि माझ्या मुलींचं पोट भरलं. इथेही मलाच धीर धरायचा होता. राकेश बाहेर निघाला आणि काही असे शब्द बोलला की त्याला ऐकूनच माझे श्वास थांबले होते. तो सांगू लागला की तो काश्मीरमध्ये एका मुलीला पसंत करतो. तिचं नाव पायल आहे आणि पुढच्या सोमवारी त्याचं पायलसोबत लग्न आहे. तो मला सांगून परत घरातून गेला होता. मी त्याला जाताना पाहतच राहिली. कोणी या लेवलपर्यंत खाली पडू शकतो? त्याच्या मुली वडिलांच्या प्रेमासाठी तरसत होत्या, पण त्याला त्यांची काहीही पर्वा नव्हती. सोमवारचा दिवस पण आला होता. पूर्ण घराला त्यांनी लग्नाच्या घरासारखं सजवून दिलं होतं. माझ्या मुली चुपचाप एका रूममध्ये लपून बसल्या होत्या. त्यांना या लग्नामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. राकेश खूप खुश होता. मला सांगू लागला की पायल आपल्या आईसोबत इथे येत आहे. इथे त्यांचं लग्न होईल आणि मग पुढच्या हप्त्यात मध्ये मी पायलसोबत परत मुंबईला चालला जाईल. माझा धीरचा बाण तुटत चालला होता. पण माझं शांत राहणंच बरोबर होतं. मी शांततेने खाली मान घालून जेव्हा त्याच्या रूममध्ये गेले तर ती मुलगी समोर बसलेली होती. तिच्यासोबत राकेशचं लग्न होणार होतं. तिला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या मुलीचं वय 17-18 वर्ष होतं, जी आपल्या नजरेने राहून राहून मला बघत होती. जेव्हा मी तो दुसरीकडे माझा नवरा त्या मुलीच्या आईला पैसे देत न जाणे कोणत्या गोष्टी करत होता. पैशाच्या भीडमध्ये आज एका स्त्रीला नाबालिक मुलीचा चेहरा दिसत नव्हता. तेव्हाच राकेशचा फोन आला आणि तो चुपचाप रूममध्ये निघून गेला. मी जेव्हा त्या मुलीच्या आईला बघितलं तर मला वाटलं की मी या अगोदर पण कुठे बघितलं आहे. कुठे हे मला आठवत नव्हतं. ती स्त्री पण वारंवार मलाच बघत होती. मी लवकर त्या रूममधून बाहेर निघून आले आणि डोक्यावर जोर देऊ लागली. लग्न लावण्यासाठी ब्राह्मण पण आले होते. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आले आणि माझे रोंगटे उभे राहिले. ही माझ्यावर कशी समस्या येणार होती? माझं पूर्ण शरीर सुन्न होऊ लागलं. तेव्हा मी बाहेर निघाले आणि जाऊन पायलच्या आईला पकडून आपल्यासमोर उभं केलं आणि मी तिला बघून म्हणाली की तू तीच बाई आहे ना जिला मी आपल्या मुलीला दिलं होतं. माझं बोलणं ऐकून ती बाई चकित होऊन गेली आणि म्हणाली, हां मी तीच आहे. पण तू कोण आहे? राकेश प्रश्नार्थक नजरेने आम्हाला बघत होता. मी रागाने म्हणाले की मी तीच बाई आहे जिने 18 वर्ष अगोदर आपल्या याच नवऱ्याच्या भीतीने आपल्या मुलीला तुझ्या स्वाधीन केलं होतं. ही गोष्ट एखाद्या पापासारखी पडली होती. राकेश घाबरलेल्या अवस्थेत होता. ती बाई डोक्याला हात लावून जमिनीवर बसली होती. जेव्हा की पायल आश्चर्याने मला बघू लागली. जेव्हा राकेश होशमध्ये आला तर त्या बाईला प्रश्न विचारू लागला. ती बाई आता करोडपती झाली होती. पण माझ्या बोलण्याला तिने खरं मानलं होतं की पायल माझी आणि राकेशची मुलगी आहे. आज जर 1 मिनिट पण उशीर झाला असता तर न जाणे
कोणते पाप झालं असतं? राकेशही आपलं डोकं पकडून जमिनीवर पडला होता आणि होश येताच घरातून बाहेर निघून गेला होता. त्याला मुलींची नफरत होती, पण जे पाप तो करायला चालला होता ते खूप मोठं होतं. पायल जमिनीवर बसून रडत होती आणि तिला रडताना पाहून तिला मिठी मारून मीही रडत होते. राकेशला घरातून जाऊन खूप वेळ झालेला होता. 2 दिवस झाले होते आणि मग दारावर ॲम्ब्युलन्स आली, ज्यातून राकेशला उतरून घरी आणण्यात आलं. त्याचा 2 दिवसाअगोदर ॲक्सिडेंट झाला होता. त्याचा एक पाय तुटला होता. त्याची जीभ दातांमध्ये अडकून गेली होती. तो आता बोलूही शकत नव्हता. जसा पण होता, माझ्या मुलींचा बाप होता. मुली कुठे बापाला त्रासात बघू शकतात? जेव्हा माझ्या मुली राकेशची सेवा करत होत्या, तेव्हा तो मान खाली घालून रडत होता. पायलसोबत तो कधी नजरही नाही मिळवू शकला आणि पायलला कधी राकेशसमोर जाण्याची इच्छाही नव्हती. काही दिवसानंतर राकेशने आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या 6 मुलींच्या नावे करून दिली आणि आपल्या मुलींची माफी मागितली आणि आता सर्व खुश राहू लागले.